नमस्कार. तुमच्या इंस्टाग्राम स्क्रोलिंगला असं स्टेटस आता यायला आलेत काय गुड बाय 2025 2026 कमिंग आणि 2025 जरा खराब गेलं, 2026 जरा चांगलं येते किंवा 2025 चांगलं गेलं अजूनही 26 चांगली येईल. म्हणजे काही ना काहीतरी गोष्टी घडल्या आहेत, चांगल्या वाईट गोष्टी घडल्या आहेत. पण आता मी पण म्हणलायला आपण पण थोडा विचार करा आपल्या आयुष्यात ह्या वर्षात काय घडले. वाईट काही घडलं नाही असं मी म्हणतोय आणि चांगलंच घडले, कारण की गोष्टी तर दोन्ही घडलेल्या असणार आहेत. पण लक्षात काय आपण ठेवतोय त्याच्यावर आहे. इवन मी एका पुस्तक वाचताना तिने लिहिलं की 3चा फॉर्म्युला दिलता, म्हणजे डेली डायरी लिहायची आणि त्यात दिवसात तुमच्या घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी, 3 वाईट गोष्टी, 3 चुका, 3 आनंदाचं क्षण असं लिहायचं. मला त्यावेळी ते वाचलं त्यावेळी वाटलं की आयला एवढ्या गोष्टी घडतील काय आपल्या आयुष्यात. पण खरोखर आपल्या आयुष्यात रोज बऱ्याच गोष्टी घडत असतात. 3 काही तुम्ही 5 जरी शोधले तरी 5 निघू शकते त्या. फक्त आपण ते ऑब्झर्वेशन करतोय का नाही, त्याच्यावर लक्ष देतोय का नाही ह्याच्यावरती अवलंबून आहे. आपल्यात मला म्हणजे आता प्रत्येकाला मलाच काय सगळ्याला वाटतं की मी चुकतच नाही आणि 100% कुणालाच वाटणार नाही की मी चुकत असेल. पण जर आपण लक्ष दिलं तर आपण दिवसात 3 नाही की 5-10 चुका तर आरामशीर करतोय. आणि त्या चुका जर आपण लिहायला गेलो, समजा त्याच्यावर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं, कन्क्लुजन काढलं, काय जरी केलं तर आपल्याला परत ती चूक रिपीट आपण एकदा दोनदाच करू शकतो. तिसऱ्या चौथ्यांदा ती चूक होत नाही. आनंदाच्या गोष्टी जर आपल्याला कळाल्या की मला अशा केल्यानं इथं असा आनंद मिळाला तर त्या गोष्टी आपण वारंवार करायचा प्रयत्न करतो. मी काय असं म्हणणार नाही तुम्ही ह्या 3 गोष्टी लिहायला चालू करा, मी पण ते लिहितच नाही. पण हे खरं आहे की आता गेलेल्या वर्षात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या असणार आहेत, बऱ्याच वाईट गोष्टी वाईट घडलेल्या असणार आहेत. आपण घेताना काय करायचं, चांगल्या गोष्टी घ्यायच्या, त्या 2026 मध्ये जायचं आहे आणि आनंदात जायचं आहे. कारण की 100% ते आनंदाचं वर्ष आहे असंच मानल्यानंच तर ते आनंदात होणार आहे. तुम्ही जर लय चॅलेंज आहे, लय टेन्शन आहे असलं काय केलं तर 100% ते तसंच होणार आहे. ह्याच्यावर एक मला गोष्ट आठवली. 2004 साली मी 4थीला होतो आणि त्यावेळी 31 डिसेंबरला त्यावेळी ती पद्धत होती हॅप्पी न्यू इयर लिहायची, गुड बाय 2025 लिहायची. म्हणजे असे एकाने रांगोळी काढली होती दारात आणि मला ती गुड बाय 2004 असं म्हटल्यानं मला ते थोडंसं टेन्शनमध्ये आल्यासारखं किंवा काहीतरी आपण गमावतोय असं वाटलं. त्याचवेळी मला एका आमच्या गावात राहायला आलेले सुतार म्हणून होते, त्यांच्यातल्या एका त्या दिदीनं सांगितलं की तू असं समज की 31 डिसेंबर नाही, आता उद्याचा 1 जानेवारी जो येणार आहे तो 32 डिसेंबर आहे, 33 डिसेंबर आहे, 34 डिसेंबर आहे, काहीच बदललं नाही. दिवस तेच आहे, ते फक्त तू काय मानतोयस ह्याच्यावर आहे. खरंच ही गोष्ट त्यावेळी काही एवढी खास वाटली नव्हती, पण आज गोष्ट वाटते जर आपण